हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर तुमच्या पण व्हिडिओवरती 40 ते 50 व्ह्यूज येत असतील आणि तुमच्या पण चॅनलवरती फक्त 40 ते 50 सबस्क्रायबर असतील, तरी पण तुम्ही YouTubeवरून भन्नाट पैसा कमवत आहात हे तुम्हाला माहीत नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवेल, त्याच वेळेस मला माहीत आहे की कोणीही YouTube चॅनल सोडणार नाही. तर जर तुम्ही असा विचार करत असाल, माझा चॅनल ग्रो होत नाही, माझे सबस्क्रायबर वाढत नाही, माझ्या चॅनलवरती व्ह्यूज वाढत नाहीये, तर मी YouTube चॅनल सोडून द्यावा. जर हा विचार तुम्ही करत असाल तर आत्ताच थांबा. कारण मी ए टू झेड तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे, की जर तुमच्या चॅनलवरती 40 ते 50 व्ह्यूज असले आणि तरी तुम्ही जर इतके पैसे कमवत असाल, जर तुमचा चॅनल मोनेटाईज झाला म्हणजेच तुमचे व्ह्यूज वाढायला लागले, तुमचे सबस्क्रायबर वाढायला लागले, तर नक्कीच तुम्ही काय होणार आहात, एक दिवस पैशामध्ये खेळाल. एवढं तुम्हाला काय होणार आहे, आजच्या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत. बघा, ज्यावेळेस तुम्ही YouTube चॅनल चालू करता, YouTube चॅनल चालू केल्यानंतर अगदी पहिल्या व्हिडिओपासून म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोडिंगला सुरुवात करता, तर त्याच वेळेस काय होतंय, तुमच्या चॅनलवरती YouTube अर्निंग सुरू व्हायला चालू होते. पण हे आपल्याला माहीत नसतं. आता चॅनल चालू करताना आपल्याला काय असतं, क्रायटेरिया असतो YouTubeचा चॅनल मॉनिटाईज करणं. मग चॅनल मॉनिटाईज करताना आपण खूप सारा स्ट्रगल घेतो. त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही लवकर. मग आपण काय करत असतो, माझ्यासारख्या टेक्निकल चॅनलची काय घेत असतो, मदत घेत असतो. मग त्यानुसार आपण काय करत असतो, स्ट्रगल करत असतो. पण एक दिवस इतका वैताग येतो, की असं वाटतं की नाही, YouTube चॅनल ह्या कंडिशनला सोडून द्यावा. पण तुम्हाला मी सांगते, की YouTube चॅनल ज्या दिवसापासून तुम्ही सुरू करत आहात, अगदी त्याच दिवसापासून जर अर्निंग सुरू होत आहे, हे तुम्हाला जर कळालं, तर तुम्ही नक्कीच YouTube चॅनल सोडणार नाही. आता बघा, ज्यावेळेस तुमचा YouTube चॅनल मॉनिटाईज होत नाही, चॅनल मॉनिटाईज होत नाही म्हणजेच काय करत आहे, YouTube आपली परीक्षा घेत आहे. मॉनिटायझेशन करताना आपल्याला जो स्ट्रगल करावं लागत आहे, जे कष्ट करावं लागत आहे, असं समजून घ्या, की देव आपली परीक्षा घेत आहे आणि जर त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झाला, तर नक्कीच समजून जा, तुमचं करिअर हे एकदम ब्राईट असणार आहे. एकदम म्हणजे तुम्हाला मी सांगते, की तुम्ही विचार पण करू शकत नाही. कारण आता तुम्ही YouTube चॅनल चालू केल्यानंतर भरपूर लोकं कदाचित तुम्हाला नावं ठेवत असतील, की काय YouTube चॅनल चालू करून बसलाय, कोण YouTubeमध्ये करिअर करतंय, शिक्षण झालेलं आहे, तरी पण काय करत बसलाय, पानसट चाळे करत बसलेला आहे. ठीक आहे. पण तुम्हाला मी सांगते, फक्त तुम्हाला पेशन्स तोपर्यंत ठेवायचे आहे, की जोपर्यंत तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होत नाही. कारण तुम्हाला माहित आहे, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमचं नाव तर बनणार आहे. जे लोकं तुम्हाला आधी शिव्या देत होते किंवा तुम्हाला काहीतरी वेडवाकडं बोलत होते, तेच लोकं तुमच्यानंतर पुढे-पुढे करायला लागतील. "काय म्हणताय ताई? काय म्हणताय सर?" ह्या पद्धतीने काय होईल, तुमचा समाजात रिस्पेक्ट वाढेल. जर तुम्हाला वाटतं आहे, एक दिवस तुमचा पण असा दिवस यावा. आता भरपूर सारे यूट्यूबर्स आहे, की ज्यांचे खूप मोठे-मोठे ड्रीम्स आहे. त्यामधल्या एक ऑडियन्स आहे, की ज्यांचा चॅनल खूप छान पद्धतीने चाललेला आहे. पण तरी काय होत नाही, त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही. पण ते आम्हाला कमेंटमध्ये करतात, की आमचं खूप बिग ड्रीम आहे. त्यामुळे मी आजचा व्हिडिओ हा काही गेलेले आहे, स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. जेव्हा तुम्ही YouTube चॅनल चालू करता किंवा तुम्ही व्हिडिओ अपलोडिंगला सुरू करता, त्याच वेळेस काय होत आहे, YouTube तुमची अर्निंग सुरू करत आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहीत नाहीये. आता तुम्हाला काय होणार आहे, आजच्या लाईव्ह प्रूफमधून ही गोष्ट माहीत होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, की ज्यामुळं जे YouTube चॅनलवरती काम करत आहे किंवा ज्यांनी YouTube चॅनल चालू केलेलं आहे, नक्कीच मला कॉन्फिडन्स आहे, की ते कोणीही काय करणार नाही. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर YouTube चॅनल सोडणार नाही. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनची मानकरी आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला काय करायचं आहे, पूर्ण वॉच करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायची आहे. तर चला मग वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मी माझं YouTube ओपन केलेलं आहे. YouTube ओपन केल्यानंतर जो सर्च बार आहे, त्या सर्च बारमध्ये मी टाईप करणार आहे सुजाता मगारे म्हणून. आता सुजाता मगारे यांचं चॅनल मी काय करत आहे, चेक करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा चॅनल चेक करायचा आहे, तर तुम्ही सिम्पली मी ज्या पद्धतीने स्टेप सांगत आहे, त्या पद्धतीने काय करायचे आहे, स्टेप्स फॉलो करायचे आहे. बघा, आता जे सुजाता मगारे आहे, माझ्या रेग्युलर ऑडियन्स आहे, रेग्युलर माझे व्हिडिओ बघता, तर त्यांच्या चॅनलवरती व्हिजिट केल्यानंतर त्यांचे 552 सबस्क्रायबर आतापर्यंत आहे. म्हणजे त्यांचे 1000 सबस्क्रायबर कुठेही कंप्लीट झालेले नाही अजून. त्यानंतर जर त्यांचा चॅनल मी ओपन केला, तर त्यांनी 233 व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केलेले आहे. त्यानंतर बघा, त्यांनी चॅनल कधी चालू केलेलं आहे आपण ते पण बघू शकतो. त्यांचे जे ओल्डेस्ट व्हिडिओ आहे त्यावरून आपल्याला कळेल. जवळपास 1 वर्ष झालेलं आहे ते व्हिडिओ अपलोड करत आहे आणि 552 सबस्क्रायबर आहे. आणि त्यांच्या जर व्हिडिओजवरती सगळ्यात जास्तीत जास्त व्ह्यूज बघितले, तर 258 व्ह्यूज त्यांच्या चॅनलवरती आहे. त्यानंतर जर लेटेस्ट व्हिडिओ बघितले, तर त्या लेटेस्ट व्हिडिओला 123 व्ह्यूज, 121 व्ह्यूज, 79 व्ह्यूज, 48 व्ह्यूज, 43 व्ह्यूज ह्या पद्धतीने काय येत आहे, व्ह्यूज येत आहे. म्हणजे कुठेही त्यांची व्ह्यूज वाढायला तयार नाही. म्हणजे अक्षरशः 300चा आकडा क्रॉस करायला पण तयार नाहीये. मग कुठेतरी काय होतं, आता त्या मला कमेंट करतात, की "मॅडम, मला माझं खूप मोठं स्वप्न आहे. मला YouTube चॅनलवरती खूप मोठं व्हायचं आहे. खूप माझं बिग ड्रीम आहे."
तर ते ड्रीम कंप्लीट होण्यासाठी कुठेतरी त्या चॅनल ग्रो होण्याचा विचार करत आहे. पण ज्यावेळेस अशा पद्धतीने व्ह्यूज येतात, मग माणूस काय होतो, डिसमोटिव्ह होऊन जातो आणि YouTube चॅनल सोडण्याचा विचार करतो. तर ताई, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कुठेही कृपया YouTube चॅनल सोडण्याचा विचार करू नका. तर का बरं करू नका? तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे की एवढे कमी व्ह्यूज असताना किंवा तुमचा सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट नसताना पण तुम्ही एका व्हिडिओवरून किती पैसे कमवत आहात, किती डॉलर कमवत आहात, किंवा तुम्ही आतापर्यंत जेवढे 233 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, त्या 233 व्हिडिओमधून तुमची किती अर्निंग तयार झालेली आहे, मग ती अर्निंग का सोडून द्यायची? ठीक आहे. तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलच्या वरची जी 3 डॉट्स आहे त्या 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसत आहे त्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉपी लिंक ऑप्शन दिसत आहे. आता कॉपी लिंक ऑप्शनवरती क्लिक केल्यामुळे काय होणार आहे, ह्या चॅनलची जी लिंक आहे ती लिंक काय होणार आहे, कॉपी होणार आहे. सिम्पली आपल्याला ही लिंक काय करायची आहे, एक ऍप आहे त्या ऍपमध्ये काय करायचे आहे, वापरायची आहे. तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे प्ले स्टोअर आहे ते प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला खाली दिसत असेल 3 नंबरला ऑप्शन सर्च म्हणून. पहिला गेम्स आहे, नंतर ऍप्स आहे आणि 3 नंबरचा आहे सर्च. तर त्या सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच तुम्ही ऍप सर्च करू शकता इथे. ठीक आहे. तर ती तुम्हाला सर्च बारमध्ये काय टाकायचं आहे, YT टूल नावाचं ऍप्लिकेशन सर्च करायचं आहे. आता YT टूल नावाचं ऍप्लिकेशन सर्च केल्यानंतर त्याला काय करायचं आहे, तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. आता ऑलरेडी जे हे ऍप आहे ते मी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. म्हणजेच हे ऍप मी रेग्युलर वापरते. ठीक आहे. तर त्यामुळे जर तुम्ही वापरत नसाल तर तुम्हाला हे ऍप काय करायचं आहे, सिम्पली जे प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरवरून काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ऍप ओपन करायचं आहे. ठीक आहे. आता ओपन केल्यानंतर जी लिंक मी युट्यूबवरून काय केली होती, माझ्या चॅनलची कॉपी केली होती, ती लिंक तुम्हाला इथे दिसत असेल, एंटर व्हिडिओ चॅनल URL. त्या चॅनल URL मध्ये काय करायची आहे, ती लिंक तुम्हाला थोड्या प्रेस करून ठेवायचं आहे, म्हणजे टॅप करून ठेवायचं आहे. तिथं पेस्ट ऑप्शन येतो, त्या पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरती समोर तुम्हाला गो ऑप्शन दिसत आहे, त्या गो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता गो ऑप्शनवरती गेल्यानंतर त्यांच्या चॅनलचं A to Z डिटेल्स इथं तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला या गोष्टी माहीत पण नसतील कदाचित बघा. तर इथं तुम्हाला 552 त्यांचे सबस्क्रायबर दिसत आहे. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्या चॅनलवरती किती व्ह्यूज आलेले आहे, टोटल 3,78,037 व्ह्यूज त्यांच्या टोटल व्हिडिओज आहेत त्यावरती आलेले आहे. 232 व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेले आहे. तर बघा आता त्यांची इस्टिमेटेड टोटल अर्निंग बाय चॅनल, म्हणजे आतापर्यंत त्यांच्या चॅनलवरती किती अर्निंग तयार झालेली आहे. तर $3 ऍव्हरेज अर्निंग पर व्हिडिओ, म्हणजे एका व्हिडिओमधून त्यांना अगदी काही व्हिडिओला 43-48 व्ह्यूज आलेले आहे. तरी पण ऍव्हरेज अर्निंग जी आहे प्रत्येक व्हिडिओची ती किती आहे, $3. आता हे डॉलर रुपीज मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही एका व्हिडिओमधून किती कमावणार आहात हे पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. पण त्यानंतर बघा टोटल एस्टिमेटेड अर्निंग, मग आतापर्यंत तुम्ही जे 233 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि व्ह्यूज काहीतरी फक्त तुम्हाला 40, 50, 200, 200, 250 असे व्ह्यूज मिळालेले आहे. तरी एवढ्या व्ह्यूज मध्ये तुमच्या चॅनलवरती डॉलर किती तयार झालेले आहे, $755 तयार झालेले आहे. तर बघा हे $755 जर आपण इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केले तर तुम्हाला मी ते पण दाखवते की इंडियन रुपीज मध्ये तुमच्या चॅनलवरती आतापर्यंत किती पैसे तयार झालेले आहे. तर बघा इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुमचं जे क्रोम आहे ते क्रोम तुम्हाला ओपन करायचं आहे, म्हणजेच तुमचं गुगल. आता गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला जो सर्च बार आहे त्या सर्च बार मध्ये टाईप करायचा आहे $2. ओके, $2 इंडियन रुपीज, म्हणजे तुम्ही INR पण टाकू शकता. ठीक आहे, इंडियन रुपीज. आता यामध्ये काय होणार आहे बघा, तुम्हाला आजची जी डॉलरची किंमत आहे, एका डॉलरची किंमत ती इथं तुम्हाला शो होत आहे. ही डॉलरची किंमत वाढत चालते, कधी कमी होते कधी वाढते. ठीक आहे, पण जनरली काय होते, डॉलरची किंमत ही वाढतच चाललेली आहे. आता जवळपास 90 रुपये, म्हणजे जवळपास ₹90.5 एका डॉलरची किंमत आहे, 90.49. ठीक आहे. तर $1 90.49 आहे. तुम्ही एका व्हिडिओवरून किती पैसे कमवत आहात, तिथं दिलेलं होतं तुम्हाला $3. आता जेव्हा तुम्ही $3 कमवत आहात एका व्हिडिओवरून, म्हणजे तुम्ही एका व्हिडिओमधून किती पैसे कमवत आहात, ₹271 कमवत आहात. तुम्हाला माहित होतं का, नव्हतं माहिती. त्यानंतर बघा तुमच्या चॅनलवरती जी टोटल डॉलर तयार झालेले आहे ते टोटल डॉलर किती तयार झालेले होते, $755. ठीक आहे. आता इथे मी $755 टाईप केल्यानंतर बघा तुमच्या चॅनलवरती ज्या सुजाता मगारे आहे त्यांच्या चॅनलवरती आतापर्यंत जी अर्निंग झालेली आहे ती अर्निंग आहे जवळपास ₹68,319, म्हणजेच जवळपास ₹70,000 आतापर्यंत त्यांच्या चॅनलवरती अर्निंग तयार झालेली आहे. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाहीये, अगदी तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर क्रायटेरिया पण कम्प्लीट झालेला नाहीये, व्ह्यूज पण तुमचे 300च्या वरती जात नाहीये,
तरी पण तुमच्या चॅनलवरती जर आतापर्यंत इन्कम हा 70,000 रुपये तयार झालेला आहे, तर समजून जा तुमचा चॅनल ज्यावेळेस मॉनिटाईज होईल, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर वाढतील, तुमचे जे व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज लाखामध्ये जातील किंवा हजारामध्ये जातील, त्यावेळेस तुमच्या चॅनलवरती किती अर्निंग तयार होईल किंवा YouTubeमधून किती पैसा मिळेल हे तुम्हाला आता तर कळालं असेल. ठीक आहे. पण जे बघा हे जे पैसे आहेत, हे पैसे नक्की कसे तयार होतात किंवा हे पैसे नक्की आपल्याला कधी मिळणार, ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस आपण YouTubeवरती व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करतो, तर YouTubeवरती व्हिडिओ अपलोड करताना YouTubeला काय मिळतं, एक म्हणजे नाही का एक कॉन्ट्रॅक्ट मिळतं किंवा YouTubeला एखादी अशी ॲडव्हर्टायझिंग कंपनी मिळते. कधी काय करते, एखादा त्यांनी नवीन प्रॉडक्ट काय केलेला असतो, लॉन्च केलेला असतो. आता तो प्रॉडक्ट सपोज एखादा टाटा मोटर्स आहे. टाटा मोटरने काय केलेली, मागे एक बाईक लॉन्च केलेली. मग ती बाईक लॉन्च केल्यानंतर काय करतो टाटा मोटर, ती बाईकची ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी YouTubeला काय करतो, टेंडर देतो. मग YouTube काय करतो, जे नवीन युट्यूबर आहे त्या नवीन युट्यूबरच्या चॅनलवरती काय करतो, ह्या पद्धतीच्या ॲड चालू करायला सुरुवात करतो. मग त्या ॲडचे पैसे आता तुम्हाला मी दाखवले, जे डॉलर तयार झालेले आहे ते ह्याच पद्धतीच्या ॲडचे काय झालेले आहे, तयार झालेले आहे. म्हणजे हे पैसे आहे, हे पैसे कोणाला मिळणार, जोपर्यंत आपला चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत हे सगळे पैसे YouTubeच्या खात्यात काय होणार आहे, जमा होणार आहे. पण ज्यावेळेस आपला चॅनल हा मॉनिटाईज होईल, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला माहीतच असेल की ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती डॉलर तयार होता, त्या टोटल डॉलरमधले जे 45% वाटा आहे तो YouTubeला जमा होतो आणि जो 55% वाटा आहे तो आपल्याला मिळतो. ठीक आहे. पण बघा ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही, मग तुमच्या चॅनलवरती जे एवढे डॉलर तयार झालेले आहे आणि अचानक तुम्ही जर चॅनल सोडून दिला, तर हे सगळे डॉलर, हा सगळा पैसा काय होणार आहे, YouTubeच्या बापाचा होणार आहे किंवा YouTubeच्या खात्यात जमा होणार आहे. ₹1ही तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. तर मला असं वाटतं की हा सगळा पैसा आपल्या हक्काचा आहे, आपण तो YouTubeला का द्यायचा. मग त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे, चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. चॅनल मॉनिटायझेशनसाठी आपल्याला थोडा स्ट्रगल घ्यावं लागणार आहे. तो स्ट्रगल आपल्याला करायचा आहे. जोपर्यंत आपला स्ट्रगल हा चालू आहे तोपर्यंत नक्कीच काय होणार आहे, YouTubeच्या प्रवासात आपण कुठेतरी काय होणार आहे, सक्सेस होणार आहोत. आणि सक्सेस होण्यासाठी YouTubeवरती असे भन्नाट मार्ग आहे की व्हिडिओ कोणत्या प्रकारे अपलोड करायचे, कोणकोणत्या ट्रिक्स फॉलो करायच्या की ज्यामुळे तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील किंवा तुमचे व्ह्यूज वाढतील. त्या गोष्टी तर मी रेग्युलर चॅनलवरती घेऊन येत असते. तर त्या गोष्टीने तुम्हाला तुमचा चॅनल हा ग्रो करायचा आहे. आणि जर आता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगते की जो तुम्ही चॅनल बंद करण्याचा किंवा व्ह्यूज येत नाही म्हणून कुठेतरी टेन्शन घेऊन जर YouTube चॅनल लेफ्ट करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला चॅनल बंद करायचा नाहीये. नक्कीच तुमच्या मदतीसाठी मी काय असणार आहे, नेहमी तुमच्यासाठी तत्पर असणार आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.